तर सिंपल अशी रेडी झाली होती मी, कारण की आज आमच्या इथे गणपती विसर्जन आहे. त्यानिमित्ताने काल ना जेवायला होतं. सो तोच प्रसाद घेण्यासाठी आम्ही सगळे तिकडे गेलो होतो. मस्त असं जेवण केलं आणि तिकडून आल्यावर सायंकाळी मी गेले होते किराणा आणायला, कारण की या महिन्याचा किराणा भरलाच नव्हता. ह्या गर्द्यामध्ये काही सुधारलंच नाही. तसंच ॲडजस्टमेंट केली आणि आता आज मला आणावंच लागतंय. त्याच्यामुळे सगळा किराणा वगैरे लिस्ट करून घेऊन गेले आणि सगळा किराणा घेऊन आले. त्याच्यानंतर घरी आले की माझ्या लेकाचं फरमाईश होती की उद्या आमचं टीचर्स डेचं सेलिब्रेशन आहे, तर मला केक बनवून दे. आता मला तर खूप जास्त कंटाळा येत होता, कारण की स्वयंपाक पण राहिला होता आणि 8 वाजले होते जवळपास. केक करायला 2-2.5 तास तरी जातात. ते थंड होणं, परत क्रीम वगैरे करणं, ह्या सगळ्या गोष्टी. तरी पण मी त्याला हो म्हणले आणि केक करायला घेतला. बाजूला कुकर पण लावून घेतलं होतं आणि केकवरची क्रीम बनवून झाल्याच्या नंतर ह्या क्रीम लवरचं दोघांचं असं काहीतरी चालू असतं खाण्यासाठी. आणि नंतर मग ऐन वेळेला असं कळालं की टीचर्स डेचं सेलिब्रेशन उद्या नाही, 2 दिवसांनी आहे, मंडेला. मग काय, सगळा मूड ऑफ. हे सगळं आता फ्रीजमध्ये ठेवून देणार आणि 2 दिवसांनी ते केक बनवणार. आणि राहिलेलं जे काम आहे किचन ओट्यावरचं ते आवरून घेतलं. तर मागच्या व्हिडिओमध्ये मी विचारलं होतं की बेसिनवरचे जे ॲसिडचे डाग आहेत ते कशाने निघतात, तर बऱ्याच जणींनी मला पितांबरीचं सजेशन दिलं होतं. तर खरंच एकाच वॉशमध्ये बघा पितांबरीने सगळं क्लीन झाले, थोडंसं अगदी दिसतंय. आणि थँक्यू सगळ्या ताईंना, त्यांनी मला सांगितल्याबद्दल. आणि आता खूप जास्त उशीर झाल्यामुळे झोप खूप येत होती. भेटूयात आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.